मित्रांनो, आपण आत्ता आहोत धनच्या प्लॅटफॉर्मवर आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की बरीचशी रिसर्च आपल्याला करावी लागते. पण मी जर तुम्हाला सांगितलं की ह्याच्यासाठी एक टूल मिळतं आपल्याला, तर काय करू शकतो? तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत धनच्या प्लॅटफॉर्मवर, पण आपण पाहिजे तर स्कॅनेक्सच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतो. पण स्कॅनेक्स काय आहे? स्कॅनेक्स एक प्लॅटफॉर्म आहे धननी बनवलेलं. त्या ऑब्विसली तुम्हाला हे वापरायला धनचं अकाउंट असणं जरुरी आहे. तर तुम्ही धनचा अकाउंट बनवला नसेल तर फटाफट जावा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे. तर तुम्ही जाऊन अकाउंट बनवून घ्या आणि अकाउंट बनवल्या इथे परत या आणि स्कॅनेक्स.ट्रेडवरती आपण आता लॉग इन केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता लॉग इन झालेलं आहे. तुम्हाला इथे सर्च बार वगैरे मिळतं, पण सध्या जे आहे आपल्याला जायचं आहे स्क्रीनर्समध्ये. स्क्रीनर्सवरती क्लिक करा आणि आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला इथे बरेचसे साईडबारमध्ये ऑप्शन दिलेले आहेत, पण आपल्याला जायचं आहे टेक्निकल स्क्रीनर्समध्ये. टेक्निकल स्क्रीनर्समध्ये आल्यानंतर आपल्याला परत डेथ क्रॉसओव्हर, गोल्डन क्रॉसओव्हर ह्याचे पण व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ बघितले नसतील तर या व्हिडिओनंतर पटकीनी जावा आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी परत ह्याची पण मेन्शन केलेली आहे, तर ते जाऊन बघून या. तर इथे मोमेंटम स्टॉक्सचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करा आणि बाय डिफॉल्ट जे इथे ऑप्शन आहेत ते RSI अबव ऑर इक्वल टू 70 रुपीज आहे. MFI जे आहे ते 70वरती सेट झालेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल तर 40च्या खाली जे MFI आहे ते आपण वाईट MFI मानतो आणि जर तुमचं MFI 60-70च्या वरती असेल तर MFI चांगला मानतो आपण. आणि मित्रांनो, इथे जे आहे तुम्हाला कमोडिटी चॅनल इंडेक्स म्हणजे CCI पण अवेलेबल केलेला आहे. बाय डिफॉल्ट हा 110ला आत्ता सध्या सेट आहे, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा जो आहे 60-70वरती पण सेट करू शकतो, कारण आपण त्याला जे आहे ते चांगलं मानतो. 40च्या खाली असेल मात्र तर त्याला आपण वाईट CCI मानतो. आणि व्हॉल्यूम 1 डे जे आहे म्हणजे एक दिवसात जे आहे ते 10 दिवसाचा सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे SMA हा दुप्पट झालेला पाहिजे असं सेट केलेलं आहे. आणि प्राईस जे आहे ते EMA 10 दिवस म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो आपली प्राईस जी आहे त्याच्यापेक्षा 10 दिवसाच्या EMA पेक्षा जास्त हवी असं सेट केलेलं आहे. इकडे जे आहे एका दिवसात 1% चेंज जे आहे आपण इथे सेट केलेला आहे. जर तुम्ही पाहिजे तर 2, 3, 10% जसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे सेट करू शकता. 10% जरा जास्तच झालं, पण आपण 2-3 तुमच्या आवडत्या पर्सेंटेजवर तुम्ही जाऊन करू शकता. आणि प्राईस जे आहे मित्रांनो आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 रुपये केलेली आहे. 10 रुपये का? कारण आपल्याला पेनी स्टॉक्स जे आहेत ते आपल्याला एलिमिनेट करून टाकायचे आहेत. पण तुम्हाला जर पेनी स्टॉक्स विकत घ्यायचे असतील तर इथे जे आहे तुम्ही सिम्पली कस्टमाइजवर जाऊ शकता आणि कस्टमाइजवर गेल्यानंतर तुम्हाला इथे प्राईसचं पण ऑप्शन येतं, तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता. आणि मिनिमम जे आहे समजा तुम्हाला 100 रुपयाच्या वरचे स्टॉक्स बघायचे असेल तर ते आपण बघू शकतो. तर 100 रुपये आता सेट केलेले आहे, तर त्याप्रमाणे जे आहेत ते स्टॉक्स आपले चेंज झालेले आहेत. पण आपण पाहिजे तर इथे 1 रुपये पण करू शकतो, तर तुम्हाला पेनी स्टॉक्स पण अवेलेबल इथे होऊन जातील. ऑब्व्हियसली त्याप्रमाणे जे आहे ते स्टॉक्स इथे तुम्हाला लिस्टमध्ये चेंज होत जातील. त्याशिवाय इथे जे आहे तुम्हाला RSI पण अवेलेबल आहे. RSI तुम्हाला चेंज करायचं असेल, जर CCI समजा मला इथे 70 हवा आहे सेम ॲज MFI, तर ते पण तुम्ही इथे करू शकता. आपण व्हॉल्यूम जे आहे ते 10 दिवसाचं सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजचं दुप्पट आपण सेट केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 20 दिवसाचं सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या दुप्पटवरती पण सेट करू शकता. आणि हे सगळं तर आपण केलेलं आहे मित्रांनो, पण इथे जे आहे मार्केट कॅपचा पण ऑप्शन आहे. पण मार्केट कॅप काय आहे? आपण 500 करोडची लिमिट लावलेली आहे. म्हणजे कंपनीचे मार्केट कॅप जो आहे म्हणजे कंपनीची व्हॅल्यू जी आहे ती 500 करोड तरी पाहिजे किंवा 500 करोडच्या वर पाहिजे. तर आपण समजा इथे तुम्हाला त्याच्या खाली पण जायचं असेल तर तुम्ही इथे 300 पण सेट करू शकता फॉर एक्झाम्पल. तर ते पण झालेलं आहे इथे. तर त्याप्रमाणे ऑब्व्हियसली परत लिस्ट अपडेट झालेली आहे. तुम्हाला जर का कुठला फिल्टर काढून टाकायचा असेल तर तुम्ही इथे एक्सचं ऑप्शन आहे ते पण क्लिक करू शकता आणि त्याप्रमाणे परत इथे ऑब्व्हियसली अपडेट झालेल्या आहेत गोष्टी. आणि ह्या समजा आपण PCBLच्या सध्या आपण चार्ट उघडूयात आणि चार्ट जे आहे ते ऑब्व्हियसली धनच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती उघडलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता व्हॉल्यूम मस्तपैकी वर गेलेली आहे. म्हणजे तुम्ही इथे पीक पण तुम्हाला इथे दिसतोय, तर तुम्ही स्टॉक जे आहेत ते सेफली इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमचं ओव्हरऑल रिसर्च जो आहे तो ह्यावरती करू शकता. तर तुम्हाला सोपं जाईल स्विंग ट्रेडिंग करायला धनच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि हे जर फिल्टर मित्रांनो जर तुम्हाला सेव्ह करायचे असतील तर इथे फक्त तुम्हाला एक सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे. तर इथे तुम्ही त्याचं नाव घालू शकता. समजा आपण मराठी असं टाकूयात कारण मराठीत हा व्हिडिओ आहे. आणि सेव्ह करू शकतो आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे येतं स्क्रीन सेव्ड सक्सेस.
तर डन क्लिक करू शकता. आणि हे आपण बघणार कुठे, हे बघायला आपल्याला फक्त स्क्रीनरवरती जायचं आहे. आणि स्क्रीनर्समध्ये परत आपल्याला साईड बारमध्ये बरेच ऑप्शन आहेत, पण इथे आपल्याला माय सेव्ड स्क्रीनर्समध्ये गेल्यावरती तुम्ही इथे बघू शकता मराठी पॅरामीटर जे काय मी सेव्ह केलेले आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातील. तर परत आपण समजा मराठीवरती गेलो तर आपले जे काय फिल्टर्स होते त्याप्रमाणे इथे आलेले आहे. म्हणजे दरवेळेला तुम्हाला रिसर्च करायला हीच गोष्ट परत 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 करायची बिलकुल जरूरत नाही आहे. तर हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.